आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेल्यात. मनसेनेही तयारी सुरू केलेली आहे. खरं तर आजपासून बरोबर 5 वर्षांपूर्वी मनसे भाजपच्या विरोधात प्रचार करत होती. लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजपवरती राज ठाकरे सडकून टीका करताना दिसले. आता मात्र राज ठाकरेंची भूमिका वेगळी असण्याची शक्यता आहे. कधी राज ठाकरे शिंदे फडणवीसांना दिवाळीच्या कार्यक्रमाला बोलवतात तर कधी सरकारवर आसूडही ओढतात. आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न आजच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातील भाषणानंतरही कायम राहिलाय. येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्या समोर मी सांगेन आणेन. तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचे तुम्ही आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ जेवढी करू आपण हातापायाची धावपळ जेवढी करू त्यालाच मेहनत मानतात, पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत. लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ द्यायची की लोकसभा निवडणूक एकट्याने लढायची याचा विचार राज ठाकरेंनी सुरू केलाय. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन पार पडला. आजच्या वर्धापन दिनी राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील अशी सर्वांनाच आशा होती. पण राज ठाकरेंनी आजही कार्यकर्त्यांना फक्त संयम बाळगण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे भाजप सोबत जाणार अशा चर्चा सुरू आहेत. यावरही राज ठाकरेंनी कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही. येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्या समोर मी सांगेन आणेन. तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचे तुम्ही पेशन्स. असं आहे की या संदर्भातली आमची भूमिका ही आम्ही यापूर्वी देखील सांगितलेली आहे की आत्ता मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या विचाराशी विसंगत नाही आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आधी क्षेत्रीय अस्मिता जी आहे ती आम्हाला मान्यच आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणं हे योग्यच आहे, ते केलंच पाहिजे. मराठी माणसाचे सगळे अधिकार प्रोटेक्ट केलेच पाहिजे, पण त्याचसोबत एक व्यापक भूमिका देखील असली पाहिजे. एक्सक्लुजनची भूमिका असू नये असं आमचं मत होतं. आणि मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही आहे. बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही. या गोष्टी चर्चेच्या असतात, तपशिलाच्या असतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात. निवडणूक लढवण्याचा विचार करावा लागतो आणि आपल्याकडे विचार करण्याला काम मानलं जात नाही असं सांगत राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली. हातपाय हलवले तरच मेहनत समजतात. मी एक खूप जुनी गोष्ट आहे ती. एकदा राम गणेश गडकरी त्यांच्या मी ऐकलेली गोष्ट होती. राम गणेश गडकरी एकदा त्यांच्या कोकणाच्या घरामध्ये, कोकणाची घरं सगळी अशी उघडी, दारं खिडक्या दरवाजे बंद असे पण खिडक्या बिडक्या उघड्या, आतलं घर अख्खं दिसायचं. एक माणूस राम गणेश गडकरींना भेटायला गेला. त्याला खिडकीतून दिसलं राम गणेश गडकरी नुसते बसलेत तिथे. त्याने दरवाजावरती टकटक केली. त्यांच्या पत्नी आल्या. बोले काय? बोले मी जरा लांबून आलोय, गडकरी साहेबांना भेटायचंय, जरा सांगता का, जरा निरोप देता का, मी असं असं आलोय. ते बोले बसा तुम्ही बाहेर वरांड्यात, ते जरा कामात आहेत. अर्ध्या तासाने परत त्यांनी दरबार ठोकला. तो बोला अहो गडकरी साहेबांना सांगितलं का तुम्ही? ते बोले हो मी जरा सांगितलंय, तुम्ही बसा, ते जरा कामात आहेत. तिसऱ्या वेळेला तो भयंकर भडकला. तो म्हणतो नुसते बसलेत आणि हे सांगतायत मला कामात आहेत कामात आहेत. मग तिसऱ्या वेळेला दरबार ठोकला. तो म्हणतो की तुम्ही कळवलं का त्यांना? ते बोले हो मी त्यांना कळवलं, ते त्यांनी तुम्हाला सांगितलं बसा म्हणून, ते जरा कामात आहेत. म्हणतो बाई कशाला खोटं बोलता माझ्याशी? मगापासून खिडकीमधनं बघतोय मी, नुसते बसलेत ते, आणि तुम्ही सांगता कामात आहेत कामात आहेत. ते बोलते नुसते बसलेले जेव्हा असतात ना तेव्हाच ते कामात असतात. आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ जेवढी करू आपण हातापायाची धावपळ जेवढी करू त्यालाच मेहनत मानतात, पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत. अनेक वेळेला अशा गोष्टी असतात की ज्याला एक काही बाबा स्ट्रॅटेजीचा भाग असतो. काही वेळेला काही गोष्टी सांगता येत नाहीत.
राज ठाकरेंनी आजच्या मेळाव्यात शरद पवारांवर बोचरी टीका केली. शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून भाजपवरही निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती. आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत. जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. त्याशिवाय मला एका नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आले. नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं, कोणाचे? तर त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे, 2 बोलले आम्ही अजित पवारांचे. पण आले होते एकत्र. माझा अजूनही ठाम मत आहे, सगळे आतून एकच आहे. सगळं आतून एकच आहे. फक्त येडे बनवतायत, तुम्हाला मूर्ख बनवतायत. आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होतीये. ते स्वतः नाटक कंपनीत, स्वतःच मिमिक्री आर्टिस्ट आहेत, कोणाचीही नक्कल करू शकतात. म्हणजे आर्टिस्ट आहेत, जन्मजात आर्टिस्ट आहेत. आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय? आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही. आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकले. मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय, तसलं सुख नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. ही मुलं म्हणण्याची अतिशयोक्ती मी करणार नाही. ते त्यांचे 2 राजकीय मित्र निर्माण केलेले आहेत. त्यांचा जन्म हा दुसरे 2 पक्ष फोडून करण्यात आलेला आहे. हीच महाराष्ट्राला खटकणारी बाब आहे. आणि त्यामुळं 2 पक्ष मोठे फोडले आणि त्यांना आपले मित्रपक्ष मानले, कारण तिसरा नवा मित्र मिळणं अवघड आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी त्यांचे हे 2 मित्रपक्ष, हे 2 पक्ष फोडून 2 मित्र नवे कमवलेले आहेत. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत बसेल अशी मला खात्री आहे. की मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता, त्याचं पुढे काय झालं, शेवट का नाही झाला? अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं, आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनपर्यंत का नाही झालं? पंतप्रधान आले, फुलं वाहून गेले ना, काय झालं त्या फुलांचं? अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी त्यांनी आंदोलनं केली, पण त्याचा शेवट नाही झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेवढी आंदोलनं केली त्याचा शेवट झाला. हो, मागच्या वेळी पाण्याचं पूजन देखील जाऊन करण्यात आलं, पण प्रगती शून्य आहे. कोर्टात केस आहे, काही अडकलेलं आहे. कोर्टातले बाकीचे निर्णय वेळेवर लागू शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निर्णय वेळेवर लागू शकत नाही. राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यासोबतच आता हिंदुत्वाचाही मुद्दा पुढे केलाय. मशिदीवरच्या भोंग्यांवर राज ठाकरेंनी आज पुन्हा भूमिका मांडली आहे. अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम बांधव मला सांगत होते की, मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये. त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे, मला त्या भोंग्यांचा त्रास होतो. मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं, ते ऐकायला तयार नाहीत. ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं, पण सरकारच ढिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो. बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची. राज ठाकरेंची भूमिका सध्या तरी भाजपच्या भूमिकेशी मिळती जुळती आहे. त्यामुळे राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात काय भूमिका घेणार? मनसे कार्यकर्त्यांना आणखी किती दिवस संयम पाळावा लागणार? राज ठाकरेंचं विचार करणं
आणखी किती दिवस चालणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.